नाशिकमधील अशोक खरात केस प्रकरणात आज नाशिक सेशन कोर्टने झालेल्या सुनावणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दुपारी सुमारे 3:30 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात खरातला न्यायालयात आणण्यात आले। त्याच्या येण्यापूर्वीच कोर्टात वकिलांची मोठी गर्दी झाली होती। सुनावणी सुरू असताना खरात मान खाली घालून उभा राहिला होता आणि सतत स्वतःच्या हाताच्या बोटाकडे पाहत होता। न्यायाधीशांनी काही सांगायचं आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर खरातने अतिशय मर्यादित शब्दात आपली बाजू मांडली। त्याने साप वाघ याबाबत काही माहिती नसल्याचा दावा केला, मंदिरात कधीतरी जात असल्याचे सांगितले आणि कोठडीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे नमूद केले। यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालय तपासातील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। यामध्ये आरोपीकडून 6,53,000 रोख रक्कम, लॅपटॉप आणि DVR जप्त, काळ्या रंगाचा रिव्हॉल्व्हर आणि 31 कारतुसे सापडली आहेत। त्यापैकी 5 फायर केल्या। त्या गोळ्या कुठे वापरल्या याचा तपास सुरू असून काही प्रकरणात नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला असून महिलांना पेढा पाणी देऊन गुंगी आणली जात असल्याचा आरोप, वाघ साप नाग दाखवण्यामागे काय सत्य आहे याचा तपास केला असता हरणाच्या कस्तुरी संदर्भात वन्यजीव कायद्याचे उल्लंघन असल्याची शक्यता व्यक्त केली। तर सरकारी पक्षाने सांगितले की या सर्व बाबींचा तपास अजून बाकी असून आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक आहे। दरम्यान बचाव पक्षाचा युक्तिवाद आरोपीचे वकील संजय बाटे यांनी याला विरोध करत तपास 7 दिवसापासून सुरू असल्याचे नमूद केले। DVR लॅपटॉप, पैसे, शस्त्र आदी जप्त झाले असल्याचे सांगितले। नव्याने काही शोधाची शिल्लक नसल्याचा दावा, अतिरिक्त पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद कोर्टाचा निर्णय झाला। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसाची पोलीस कोठडी 29 मार्च पर्यंत सुनावली आहे। या प्रकरणात अशोक खरात महिलांवर अत्याचार, फसवणूक आणि गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत। सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील मंदिर ट्रस्टशी संबंधित असून स्वतःला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केली होती। अनेक राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे। एकूणच या प्रकरणात गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येत असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक।